कालच्या घटनेत जी मोर्चा आयोजित केला होता त्या मोर्चाला स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांचा मृत्यू जो क्रूरपणे त्यांची हत्या झाली त्याच्या विरोधात होता। त्या मोर्चाला आमचा कुठेही विरोध नव्हता, पण त्या मोर्चामध्ये ज्या घटना घडल्यात त्या घटनेला आमचा विरोध होता, विरोध आहे, विरोध राहणार। विरोध असा आहे की या मोर्चासाठी हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार संदीप क्षीरसागर यांनी पैसा लावला आणि ह्याचा प्रूफ आज माझ्या हातात आहे। हे चाट सध्या संपूर्ण महाराष्ट्रात फिरतं आहे। जितेंद्र आव्हाड साहेब, तुम्ही मी वंजारा म्हणून म्हणता, आमचा तुम्हाला प्रश्न आहे, कुठले वंजारा तुम्ही? मुंबईतून मुंबऱ्यातून वसुली करणारे तुम्ही इथं येऊन तो पैसा आमच्या विरोधात, आमच्या बीड जिल्ह्यात बांधवाची आमच्यात भांडणं लावायला याच्यासाठी पैसा वापरायला। आणि आम्ही पहिल्यापासून सांगतोय की हा जो घटना घडलेली ती अतिशय क्रूर आहे। त्या आरोपींना तुम्ही रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर फाशी द्या। आम्ही त्याविषयी आम्ही मदत करू, आम्ही आमच्या अंगावर गुन्हे दाखल करू, याची आमची तयारी आहे। पण हा जातीवाद नाही, जातीवादातून हा हत्या झालेली नाही आहे। त्यामुळे तुम्ही या जातीवादाला बळ देण्याचं काम यांनी इथं येऊन करायचा प्रयत्न केला आहे। जितेंद्र आव्हाडांनी त्यांनी स्पष्ट ह्याच्यात मेसेज केलेला आहे। परत म्हणतायत मुस्लिम आणि दलित लोकांना बोलवा, पैशाची काळजी करू नका, पैसे लागतील तेवढे देतो। ह्याचा अर्थ काय? तुम्ही समजता काय मुस्लिम समाजाला? तुम्ही समजता का आमच्या मागासवर्गीय भावांना? हे रस्त्यावर उतरले ना तर तुम्हाला तुमचा पळता भविष्य तुम्हाला कमी पडेल। त्या व्यासपीठावर मुंब्रा मतदारसंघात मी आव्हाड साहेबांना सांगितलं, साहेब इथं सर्वात जास्त मुस्लिम समाज आहे। ज्या मुस्लिम समाजाच्या जीवावर तुम्ही आमदार होतात आणि आज तुम्ही त्या मुस्लिम समाजाला पैशात विकत घ्या म्हणून जी भाषा बोलताय, ह्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील। हा 18 पगड जातीला हा महाराष्ट्रातला माणूस तुम्हाला देईल, तुमच्या पक्षाला ह्याचं उत्तर देईल।